रेंजेस फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. ह्या एन च्या व्हॅल्यू आहेत ते 1 पासून इन्फिनिटी पर्यंत रेंज मध्ये ते आहेत. पण आपण काय सांगितलंय परत, फॉर नोन ऍटम्स n इज इक्वल टू 1 to 7. म्हणजे आपल्याला माहिती असलेल्या ऍटम्स मध्ये n ची व्हॅल्यू आपण 7 पर्यंत फाइंड आउट केलेले आहे. त्याच्या पुढच्या व्हॅल्यू आपल्याला सापडलेल्या नाहीत. नेक्स्ट बघा, इच ऑर्बिट हॅज डेफिनाइट एनर्जी. इच ऑर्बिट हॅज डेफिनाइट एनर्जी याचा अर्थ काय, n इज इक्वल टू 3 वाली जर शेल असेल तर त्या शेलची एनर्जी लेवल काय असते, एक ठराविक व्हॅल्यू असते. n इज इक्वल टू 4 ची व्हॅल्यू वेगळी असेल, n इज इक्वल टू 3 ची व्हॅल्यू वेगळी असेल, n इज इक्वल टू 2 ची वेगळी आणि 1 ची वेगळी असेल. डिफरन्स काय असेल, फक्त जसं न्यूक्लियस पासून लांब जात जाऊ तसं काय होतंय, त्या एनर्जी लेवलची एनर्जी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. बघा, न्यूक्लियस पासून जसं लांब जात जाऊ याचाच अर्थ काय, एन ची व्हॅल्यू जशी इन्क्रीज होत जाते तसं काय सांगतोय आपण, ऍव्हरेज डिस्टन्स न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉनचं इन्क्रीज होत जाते. त्याच्यानंतर साईज ऑफ दी शेल इन्क्रीज होत जाते. त्याच्यानंतर आपण काय सांगतोय, जी डेफिनेट एनर्जी आहे ती न्यूक्लियस पासून लांब जाताना काय होत जाते, हळूहळू इन्क्रीज होत जाते. आणि प्रत्येक एनर्जी लेवलची स्वतःची अशी ठराविक काय असते, एनर्जी असते. नेक्स्ट बघा, नंबर अँड टाइप्स ऑफ सबशेल्स आर गिवन बाय दिस प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय सांगतो, ती जर शेल घेतलेली असेल आपण n इज इक्वल टू 2 असेल तर त्यामध्ये नंबर आणि टाइप्स ऑफ सबशेल्स कोणकोणत्या प्रकारच्या असतील आणि किती असतील हे सांगण्याचं काम कोण करतोय, हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर करतोय. फॉर एक्झाम्पल, n इज इक्वल टू 1 असेल तर तिथं फक्त के शेल असेल, के शेल मध्ये फक्त एकच सबशेल असेल आणि ती सबशेल कोणती असेल, एस असेल. एस मध्ये आपण इलेक्ट्रॉन्स किती फिल करू शकतो, 2 इलेक्ट्रॉन फिल करू शकतो. फॉर्म्युला त्याच्यासाठी आपण यूज करतो 2n². n ची व्हॅल्यू 1 पुट केली, 1² 1 into 2 is equal to 2. म्हणजे n ची व्हॅल्यू 1 असताना त्याच्यामध्ये एकच शेल असेल जे के असेल आणि त्याच्यामध्ये सबशेल पण एकच प्रेझेंट असेल जे कोणता असेल, एस हे सबशेल असेल. आणि त्या एस ह्या सबशेल मध्ये आपण काय करू शकतो, 2च इलेक्ट्रॉन फिल करू शकतो. नेक्स्ट बघा, n इज इक्वल टू 2 असेल तेव्हा 2 शेल्स असतील, एक के शेल असेल आणि दुसरं एल शेल असेल. के शेल मध्ये सबशेल कोणता असेल, एस असेल. एल शेल मध्ये कोणता असेल, पी असेल. जे टोटल काउंट केले इलेक्ट्रॉन्स तर काय असतात, के मध्ये एस असेल त्या एस मध्ये आपण फक्त 2च इलेक्ट्रॉन फिल करू शकतो आणि पी मध्ये आपण काय करू शकतो, 6 इलेक्ट्रॉन्स फिल करू शकतो. असे टोटल मिळून किती होतात, 8 इलेक्ट्रॉन्स आपण कुठे फिल करू शकतो, n इज इक्वल टू 2 जे शेल असेल तिथं फिल करू